त्याची उष्टावळी करीती नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान घडी म्हणजे वैष्णव गोपाळ अरे गोपाळाचं उष्ट खाल्लं देवानं आणि म्हणतात पाहता गोळी पाहिले तर साधारण गवळी पण ते साधारण होते का साधू दिसायला साधारण दिसतो पण हसायला चुकवतो देवाला सुद्धा एस श्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती देत मनोनितो भगवंतू एवढ्या मोठ्या भगवंताला सुद्धा झुकवण्याचं सामर्थ्य आहे आणि ज्याच्यामध्ये हा अधिकार आहे त्याचा शेवट गोड अभंगाचा शेवट तो भला माझा बहुगोड झाला शेवट म्हणजे अंतकाळ तो काय म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं कीर्ती व्हावी असे प्रत्येकाला वाटतं पण उत्तम कर्म केल्यानंतर उत्तम कीर्ती होईल चुकीचे कर्म केले तर कीर्ती होणार नाही अपकीर्ती होईल रामाची कीर्ती झाली रावणाची अपकीर्ती झाली कृष्णाची कीर्ती झाली कंसाची अपकीर्ती झाली कीर्ती झाली की नाही पण आब लागा मागे आब लागला म्हणून अपकीर्ती होऊ नये कीर्ती ज्याची होत असते मग कीर्ती कोणाच्या कृपेनं होते देवाच्या कृपेने मग देवाला जो आवडतो त्याचा भलं होतं शेवटी त्याचं काय होतं जो देवाला आवडतो देव त्याला आपल्या जवळ घेतो आणि जो देवाला आवडत नाही देव त्याला आपल्या जवळ घेत नाही त्याला कर्माच्या फळामध्ये लोटून देतो जसे तुम्ही कर्म केले त्या कर्म फळामध्ये लोटून देतो भोगत राहा आणि त्याला जो आवडतो तो आपल्या जवळ घेतो प्रल्हादाला आपल्या जवळ घेतलं ध्रुवाला आपल्या जवळ घेतलं तुकाराम महाराजांना आपल्या जवळ नेलं विमानात बसून कुठे नेलं वैकुंठात नेलं विठ्ठला तुकाराम महाराज नको नको म्हणून लागले तरी नेलं नको वैकुंठीचा वास नको वैकुंठीचा वास नको वैकुंठीचा आहे दया सुखानाच आहे दया सुखाना अद्भुत हारचा अद्भुत हारचा नामा
वैकुंठीचा वास आहे तया सुखानास अद्भुत हा रस कथा काळी नामाचा वैष्णवाच्या सानिध्यामध्ये भक्ती रस आणि ज्ञान रस दोन प्रकारचे रस मिळतात आणि तुम्ही रस्त्याने गेले तर उसाचा रस मिळतो रसवंती त्यावेळी का रसवंत्या होत्या का दुनिया का विठ्ठल आपले पूर्व दातानं रस काढून प्यायचे ऊस कसा खायचा दातानं चावायचा तो रस घ्यायचा तो रस असली का रसवंतीवरचा रस असली म्हणून त्या लोकांना 100 वर्ष आयुष्य अरे जांब का चाकून कापत होते का आपले जुने माणसं कड फोडायचे दातानं कच्चे फोडायचे पिकले तर खायचे म्हणून त्यांना 100 दाताचा व्यायाम नाकाचा व्यायाम कानाचा व्यायाम आम्ही आता त्या सुप्याला गेलो भानदास महाराज मागच्या वर्षीची गोष्ट आहे 1-2 वर्ष झाले मग तिथे मोतीराम महाराजांच्या कीर्तनामध्ये विना घेणारा म्हातारा आणि मी जायचो तिथं डोंगरावर आमच्यासाठी एका भक्तानं कुटी बांधली संडास बाथरूम सर्व व्यवस्थित बिलकुल आरशीशी कधी कधी जातो डोंगरावर मला एकांतात राहायची सवय आहे महादेवाचं मंदिर आहे जुनं आणि त्या गावात ते वैष्णव महात्मा शावकार होते गावाचे पण मोतीराम महाराजांच्या कीर्तनामध्ये या बाबांचा जसा विना घेतला तसे विना घेऊन उभे राहायचे गायन सुद्धा करायचे खूप सुंदर दोन्ही गोष्टी बरं का मग त्यांचे मुलं आमच्याकडे आले म्हणे आमचे बाबा नाही का तुम्हाला 5-6 वर्षापासून आठवण करतात तुमची एकदा तुम्ही त्यांना दर्शन द्या कारण त्यांना चालता येत अरे म्हटलं 5 वर्षांच्या अगोदर सांगितलं असतं मोतीराम महाराजांच्या कीर्तनात विना घेणारा मी तर आपण होऊन गेलो असतो म्हटलं मला बोलवायचं सुद्धा काम नव्हतं पडत आणि तुम्ही आता सांगायला लागले गेलो तिथं संध्याकाळी ती मला भेटले सकाळी गेलो मस्त धोतर वगैरे नेसलेलं नेहरू शर्ट पांढरा पटका बांधलेला एवढी मोठी तुळशीची माळ गळ्यात गंध लावलेला आणि मग मी येणार म्हणून त्यांना इतका आनंद झाला आणि खुर्चीवर वाड्यामध्ये बसलेले आम्ही गेलो त्यांना उठता येत नव्हतं आणि मग काय झालं गेलो भेटलो मला एक खुर्ची बसायला ठेवली ते एका खुर्चीवर कारण ते वृद्ध होते खूप थकलेले होते मोतीराम महाराजांचा काळपणा आणि मग झाली भेट म्हणलं बाबा किती झाले 100वर 10 वर्ष झाले किती म्हणजे 110 वर्ष 110 वर्ष झाले त्यांचं वय अरे बाबा काय म्हणलं बाबा 1-2 अभंग म्हणून दाखवा एखादा 2 म्हणून दाखव आपल्या वारकरी चालीमध्ये सुंदर 2 अभंग 110 वर्षाचं त्यांचं वय त्यांनी मला म्हणून दाखवला मला इतका आनंद झाला आणि म्हटलं आता 110 वर्ष झाले गोड जेवणाची तारीख सांगून ठेवा कधी येणार आहे मुद्दाम मजाक केली म्हणे तुमची जर इच्छा असेल आणि मला पांडुरंगाच्याकडे एकच मागणी करायची की मला देवाने एकादशीला न्यावं कोणत्या दिवशी आणि मलाच विचारलं की एकादशी कोणत्या दिवशी आहे मी गेलो होतो भेटीला त्या दिवशी नवमी होती म्हटलं काय नाही परवा दिवशी एकादशी उद्या दशमी परवा दिवशी एकादशी तयारी राहू द्या म्हटलं अशी मजाक मध्ये नाही म्हणे मी तयारच आहे फक्त एकादशीची वाट पाहुणे आणि तुम्ही मला आज्ञा द्या एकादशी कोण दिवशी म्हणलं अमक्या दिवशी त्यांना बोललो मी आणि मग आश्रमावर आलो त्या दिवशी एका दिवशी सकाळी इकडून सूर्य उगवायला लागला आणि इकडून मला फोन आला की ते तुम्ही भेटायला आलेले बाबा एकादशीला गेले म्हणलं आपण उगाच सांगितलं बा एकादशी त्याला आपण सांगितलं तो गेला पण तुम्ही आता पंचांग घेऊन माझ्याकडे येऊ नका एकादशी विचार जायचं असेल तर या विठ्ठला भाग्यशाली वैष्णव मोतीराम बाबांचं विनिकर आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू कसा झाला तिला ज्ञानेश्वरीची आवड होती तिला अशा ओळीवर बोट ठेवता 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 ज्ञानेश्वरी वाचायला यायला पहिले नुसती बोट फिरवायची आणि तिचाही मृत्यू एकादशीला अशी ज्ञानेश्वरीचं पारायण करता करता ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवलं लिहिला ते त्यांच्या अगोदरची गोष्ट हे नंतर गेले पत्नी अगोदर गेले मग दोघी भाग्यशाली एक नाही मग त्यांचा शेवट कसा होईल भला होईल का नाही विठ्ठला म्हणतात माझा
शेवट सुद्धा ते स्वतः सांगतात, माझा बहु गोड झाला, माझा शेवट इतका गोड झाला, कोणाचा झाला नसेल. साक्षात जिवंतपणी त्यांना विमान घ्यायला आलं, त्यांनी स्वतःचा शेवट स्वतः पाहिला. आणि तुम्ही स्वतःचा शेवट पाहिला का? स्वतः आपल्यावर किती लाया उधळल्या आणि किती पैसे उधळले. पहिली परंपरा होती, काही लोक पैसे उधळायचे चिल्लर. आणि आम्ही असे 3 साधू होतो, फिरत होतो. आणि एकादशीचा दिवस होता ना, आम्हाला ते फराळ करायला पैसेच नव्हते घ्यायला, आमची गायजवळ पैसे नव्हते. म्हटलं जरा पण कुठं तरी फराळ मिळाला तर बरं होईल. पण एक मड चाललं होतं, प्रेत चाललं होतं, त्याच्यावर पैसे उधळू लागले. अरे म्हटलं जमतं आपलं, हे पुढं जाऊ द्या, पुढे गेले की आपण कामापुरते वेचून घेऊ, काय पैसे. अरे आम्ही इतक्या आशेनं गेलो, ते गेलं पुढं आणि आम्ही लागलो 3 जण पैसे पाहायला. पैसे न चालणारे पैसे बापावर उधळत होते. 1 पैसे 2 पैसे 3 पैसे, म्हणजे पोरांनी खोटे पैसे बापावर उधळले. बाप किती खोटा असेल, भलं होईल का? विठ्ठल त्याचे पैसे पाहिल्यामुळे आमचंही भलं नाही. आम्ही दिवसभर तसेच कोरे राहिलो. दुसऱ्या दिवशी द्वादश सोडायला मिळाली. दिवसभर एकादशी म्हणजे एकादशी झाली. काय आपल्या इच्छेनं झाली का? एकादशीच्या इच्छेनं झाली तशी. आमची तर खायची इच्छा होती, पण एकादशीची इच्छा नव्हती, मग आम्हाला मिळून द्यायची. चला म्हटलं काही हरकत नाही. म्हटलं काय खोटा माणूस नेला तिकडं मशानात, खोटे पैसे त्याच्यावर उधळायला लागले. विठ्ठल ज्याचा शेवट भला होतो, ज्याला देव ज्याला आपल्या जवळ घेऊ इच्छितो, तो कोठे पोहोचतो दुसऱ्याच्या. माहेरा भेटी रखुमाईच्या वरान. निज म्हणजे आपल्या. कुठे आलो आपण, आपलं भलं झालं, कुठे गेलो आपल्या माहेराला पोहोचलो. पंढरीये माझे माहेर साजनी. संतांचं माहेर कोण आहे? माहेर संतांचे तुकया स्वामी. अशा प्रकारचं माहेर आपलं, जिथे देव राहतो ते आपलं माहेर. तुकोबारांना कुठे नेलं? वैकुंठात नेलं. देव कुठे राहतो? वैकुंठात. माहेर कोणतं झालं? अरे आता बाकी या बायांचे माहेर वेगवेगळे आहेत. एकाच गावात सर्वजणीचे माहेर आहेत का? आमचं कसं आहे, आमचं सर्वांचं एकच माहेर आहे, तुमचे वेगवेगळे माहेर आहेत. विठ्ठल
आलो निजाच्या माहेरा, आणि माहेरामध्ये कोण आहे? भेटी रखुमाईच्या वरा, रखुमाईचा वर विठ्ठल. आपल्या माहेरामध्ये कोण आहे? साधूच्या माहेरात देव आहे, आणि तुमच्या माहेरामध्ये भाऊ बहीण आई वडील एक नाही, चुलता काका हे माहेरात आहे. विठ्ठला त्याच्याजवळ केवळ सुखाचा वास आहे. सुखरूप आहे साधुजा कोणी सांगा. साधुदा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खातो, आणि तो पांडुरंग सुख देणार आहे आणि दुःख हरण करणार आहे. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्या वेशीत चेतसा. त्याच्याजवळ जाईल तो सुख देतो आणि तुमचं दुःख घेतो. मग तुम्ही कशाला जाता मंदिरात? देवाजवळ दुःख द्यायला जाता. कोणाला? तुमचं दुःख त्याला द्यायला जाता. मग तुम्ही चांगले माणसं आहेत का? तुमचा शेवट चांगला होईल का दुसऱ्याला दुःख देणाऱ्या? विठ्ठला फक्त देवाला दुःख द्या, दुसऱ्याला देऊ नका. देव तुमचं सर्व दुःख सहन करून तुम्हाला सुख देतो, कारण तो सुखाचा दाता आहे, लक्षात ठेवा. आणि मग त्यानं सुख दिल्यानंतर काय होईल? तिसऱ्याकडे मागेला ज्ञानेश्वर माऊली. परिहार झाला घ्या दुःखाचा मागेला. जेवढे आपले दुःख आयुष्यामध्ये होते सर्व दुःखाचा परिहार झाला. दुःख निघून गेले. कोण घेतले? देवानं घेतले. आणि देव ज्या दिवशी तुमच्या दुःखाला स्वीकारेल त्या दिवशी तुमचं भलं होईल. तुम्ही त्याच्या माहेराला त्याच्या जवळ जाऊन पोहोचाल, असं तुकोबारायांचं संक्षिप्त रूपात असं म्हणणं आहे. जीवनाचा अध्याय फार मोठा आहे तुमच्या आमच्या सर्वांचा. काही काहीचे 100 अध्याय आहेत, काही काहीच्या पोथीमध्ये 75 अध्याय आहेत, काहीचे 40 आहेत, काही काहीचे 2-4 वर्षाचे अध्याय आहेत की लगेच समाप्ती. आता जेवढी पोथी ज्याची मोठी असेल एवढं त्याला बरं वाटतं. आपलं आयुष्याची पोथी किती मोठी आहे त्याला महत्व नाही. आयुष्यात आपण चांगलं काय केलं याला फार महत्वाचं. हे मोठं आहे, आणि हे मोठं पण जागण्यासाठी परमार्थ लागतो. आणि म्हणून आज
ज्यांच्या निमित्ताने कैलासवासी ज्ञानेश्वर बाजीराव अक्कमवाड यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ त्यांचे दोन्ही सुपुत्र बालाजी ज्ञानेश्वर अक्कमवाड, नामदेव ज्ञानेश्वर अक्कमवाड या दोघा भावांनी आपल्या वडिलांच्या साठी हा ज्ञानदान आणि अन्नदान यज्ञ ठेवला एका दिवसाचा। आणि या कार्यक्रमाची तारीख अनेक दिवशी पूर्वी घेतली होती आणि आता सध्या आमची कथा मंठ्याजवळ निंबेवड गाव आहे, इथंच त्या गावाला कथा चालू आहे। आता इथून जाऊन लगेच कथेच्याच आसनावर बसायचं आहे, म्हणून मी सांगितलं तुम्हाला आणि लवकर वेळेवर सुरुवात करा। आणि घरची माणसं होती, मी म्हणलं 10ला सुरुवात करा आणि 9:45ला सुरुवात केली। म्हणजे किती मोठी समय सूचकता, नाही तर मराठवाड्याला समय सूचकताच नाही, खोटं वाटू देऊ नका। किती म्हटलं 8:30ला सुरू करा तर नेतील 9वरच नेतील। हे माणसं आपल्या ताब्यातले माणसं आहेत, नवीन माणसं तिथं काहीच म्हणता येत नाही की नाही। आणि घरची माणसं असल्यामुळे, जाणीव असल्यामुळे मी जे सांगितलं माझ्याही अगोदर मी तर टेकलो नाही, तिकडे सुरुवात झाली आणि धावपळ करत तिथून आलो। सकाळी पूजा पाठ जे काय अनुष्ठान असतं माझं रोजचं ते करून आणि इथं पोहोचायचं। आणि तुमच्याकडे कसं आहे, तुमच्यावर भरोसा आहे माझा, पण तुमच्या रस्त्यावर भरोसा नाही। ते किती टायमात कुठं पोहोचतील हे सांगता येणार नाही। आणि आता आपण राजूभाऊ रस्त्यावर बोलायचं बंद करून टाकलेलं आहे, कारण तुमच्या पुढाऱ्यावरही काही फरक पडत नाही, तुमच्यावरही पडत नाही, किती बोललं तरी एक नाही। फक्त आपल्याला एकच इच्छा आहे पांडुरंगाच्या चरणी की आपल्या मराठवाड्याचा रस्त्यांचा विकास व्हावा। तर त्यावेळी तुमचा तो विकास जो आहे तो आहे चालू, रस्त्याचा विकास व्हावा। कोणाला विचारलं का कस काय रस्ता थोडासा बरा आहे बाकीचा तसाच आहे, थोडासा खराब आहे आणि बाकीचा तसाच आहे, म्हणजे सर्वच खराब आहे असं सांगून डायरेक्ट काय सांगतो, थोडासा खराब आहे बाकीचा तसा। पण आपल्या तुमच्या गावचा जरा बरा होता, इकडून आल्यामुळे कुणकुण आलो, आळंद मार्गे आलो। राजू भाऊची इच्छा होती की आमच्या मार्गे यायला पाहिजे, माझ्यावर टाइम कमी होता, टाइम असता तर तुमच्या मार्गे आला असतो। तर आजचा हा कार्यक्रम परमेश्वराच्या कृपेने असतं, मी ज्यांनाही जो टाइम देत असतो त्या टाइमावर पोहोचण्याची कोशिश करत असतो। इथून निघालो, वेळेवरती पोहोचलो। बालाजी असेल, नामदेव असेल, आपल्या वडिलांची अति आदरानं आपल्या प्रेमानं हे वर्ष श्राद्ध ते करत आहे। वास्तविक हा जो काही क्षण असतो, आपले पूर्वज आपल्याला सोडून जातात, आई वडील सोडून जातात, त्यांच्याकरता आपण काय करू शकतो? त्यांच्याकरता दोनच करू शकतो काम आपण, एक तर पुण्य करू शकतो आणि त्या पुण्यासाठी अन्नदान करू शकतो। म्हणून आपल्या मराठवाड्यामध्ये गोड जेवणाची पद्धत आहे आणि नंतर वर्ष श्राद्ध तर आमच्याकडे आहे, पण तुमच्याकडे विशेष गोड जेवणही चांगल्या प्रकारचं करतात। तर आमच्या भागामध्ये अशी प्रथा निघाली, तिसऱ्या दिवशी सर्व मेला की तिसऱ्या दिवशी बुंदीची पंगत, पुन्हा भानगडी नाही यायच्या जायच्या, ते सावडणं असतं, सावडायच्या दिवशी सर्व करून टाकतात। परंतु शास्त्राचा विधी 13 दिवसापर्यंत आहे। तुमचा जो पूर्वज जातो, आई जाते, वडील जातो, कोणी जात, तर त्याची जीवात्मा 13 दिवस घरी राहते। किती दिवस राहते? कारण आयुष्यभर ज्या घरात राहिलं त्या घराची आसक्ती जीवात्म्याला राहते। 13 दिवस आपल्याला त्याला तृप्त करावं लागतं, है की नाही? ज्या दिवशी वारतो त्या दिवशी दहन क्रिया होते, तिसऱ्या दिवशी सावडण्याची क्रिया होते, 10व्या दिवशी दशम क्रिया होते, दशम दिवसाची धुण्याची क्रिया होते आणि 13व्या दिवशी त्याला तृप्त केल्या जाते। पण तिसऱ्या दिवशी खाऊ घातलं सुतकात। तिसऱ्या दिवशी काय असतं? अरे 10 दिवस कमीत कमी सुतक असतं। 10व्या दिवशी सुतकाला आपण धुवून काढतो, म्हणजे त्याच्यातून पवित्र होतो। परंतु 13 दिवस पर्यंत पाळल्या जातं, लक्षात ठेवा। सुतक नसतं 10व्या दिवसाच्या नंतर, 10व्या दिवशी सुतक समाप्त झालेलं असतं। पण 13व्या दिवशी तो भ्रमण करणारा घराभोवती किंवा घरात राहिलेला तो जीवात्मा असतो, तुम्ही पितर म्हणून त्याला जीव घालता पितराच्या रूपाने, त्यावेळी तो तृप्त होतो आणि नंतर तुमच्या घराला सोडून जातो। तुम्ही प्रार्थना केली पुन्हा राहा तर मग भूत होऊन राहतो, तर तशी काही प्रार्थना करत जाऊ नका, घरामध्ये भूत होऊन ठेवायची। काय
भूत झालं म्हणजे उद्धार नाही, लक्षात ठेवा. भूत झालं एखाद्याच्या घरात अचानक, तर त्याच्या घरात भागवत पारायण करायचं. काय करायचं? किंवा भागवत लावायचं, तर प्रेत येऊन इथून त्याची मुक्ती होते. धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. त्याच्यासाठी गोष्टी आहेत. आणि म्हणून कैलासवासी ज्ञानेश्वर बाजीराव अत्तमवार यांच्या मुलांनी आपल्या वडिलांचे वर्ष श्राद्ध ज्ञानदानाने अन्नदानाने संपन्न केलेलं आहे. आता मी इथून उठल्यानंतर मला बरोबर कधीचा टाइम तिथं होणार, म्हणून आमची जी घरची मंडळी आहे म्हणून काही शेवटची चाल ठेवत नाही बरं का. आणि म्हणून झालेली सेवा आमच्या गुणीजनांच्या प्रेमातली असेल. वादक आहे, किती सुंदर पकवाद वाजवला आहे की नाही. टोपी उलटी घातली का सरळ आहे? अगोदर उलटी होती बरं, त्या टोपीला त्यानं बोका लावून गेला होता म्हणून दिसली मला उलटी. आता कसं वाजवण्याच्या नादामध्ये उलटय का सरळ आहे? ते आनंद आहे. कलेचा आनंद हाच म्हणतो की असो ऐसा कोठे देहीच विदेही भोगत अशा. शंकरराव बापू आपेकर तुम्ही पाहिले नसतील, पाहिले तुमच्याकडे, तुमच्या अगोदरची गोष्ट आहे. मी त्यांचा पकावत दिल्लीला भीमसेन जोशीच्या गायनात ऐकला. असं गायन झालं, बापूला वाजवता वाजवता समाधी. ते गायन बंद झालं तरी पकवाद वाजणं सुरूच होतं त्याला. नंतर शेजाऱ्यानं हलवलं बापू, ते संपलं. म्हणून याची टोपी उलटी झाली म्हणजे काही विशेष नाही, अशी व्हायला पाहिजे नेहमी. म्हणजे एवढा आपल्या कलेमध्ये आपण रंगून जायचं, एकजीव व्हायचं त्याच्यामध्ये. आणि तीच कला ब्रह्मानंद मोक्ष देणारी असते, सामान्य गोष्ट नाही. लावणी मृदंग सुती टाळ शेवू ब्रह्मरस आवडीने. म्हणून हे सर्व मंडळीचा त्या ठिकाणी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो, यांच्या प्रेमाचा आदर करतो. आणि सर्व सोन्नावासी गावात, मला वाटतं या गावात मी आता एकटाच आलो होतो, एवढीच माझी वेळ आहे. याच्या अगोदर कधी आलतो काय? तुमच्या रोडनं गेलो होतो, पण गावात या पोरांनी मला गावात आणलं. बालाजी नामदेव, नाही तर मी या गावात कशा माणूस. मी त्या पोरांना धन्यवाद देतो. वडिलांचं श्राद्ध केलं म्हणून त्यांना आशीर्वाद सुद्धा देतो. आई वडिलांचा पितरांचा सदैव त्यांच्या घरावर त्यांच्यावर आशीर्वाद राहावा. शेवटी त्या सर्व परिवाराला आशीर्वाद देतो आणि माझ्या सेवेला भगवत चरणी पूर्ण विराम देतो. आता जे विठ्ठल झाल्यानंतर आरती होईल, मला लगेच निघायचं आहे. आणि आरती झाल्याशिवाय तुम्ही कोणीही उठायचं नाही. उठायचं म्हणजे आरतीच्या टायमात उठायचं. पण आता मला सुट्टी घेतो आणि तुम्ही आता राहिलेली आरती करून घ्या.